या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी स्वराज्य सप्ताहाचा आज सांगता समारंभ गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केला। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून स्वराज्य सप्ताह राज्यभरात साजरा होतोय। त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसनं 12 फेब्रुवारीला स्वराज्य ध्वज फडकवून सेवा दलाच्या वतीनं ध्वजाला मानवंदना देण्यात आली। स्वराज्य शपथेचे सार्वजनिक वाचन करून शपथ घेऊन स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला। या सप्ताहात छत्रपती शिवाजी महाराजांवर अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय विभाग यांच्या माध्यमातून व्याख्यानं, शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन, महिलांनी पुढाकार घेऊन काढलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा, महाराजांची महाआरती अशा उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पुरस्कार, 16 गड किल्ले स्वच्छता मोहीम, स्वराज्य ध्वज बाईक रॅली, तलवारबाजी, दांडपट्टा स्पर्धा आणि सादरीकरण, लालकाठी मर्दानी खेळाच्या स्पर्धा, त्याचबरोबर वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शिवमूर्ती भेट उपक्रम असे एक ना दोन अनेक स्तुत्य उपक्रम सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व फ्रंटल सेलच्या वतीनं राबवण्यात आले। अनेक विद्यार्थ्यांनी या दरम्यान शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आपल्या वक्तृत्व व निबंधातून मांडला। सूत्रसंचालन वृषभ। या स्पर्धा श्राविका प्रशालेत पार पडल्या। त्यानंतर बक्षीस समारंभ संपन्न झाला। प्रशालेतील कला शिक्षक प्रवीण कदले यांनी छत्रपतींचं काढलेलं चित्र रेखाटन सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं। अप्रतिम रेखाटन केल्याबद्दल कदले सरांचा जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन वृषभ सोनटक्के तर आभार अनुप कस्तुरे यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।